सावंगी हसूल येथील श्री चैतन्य गहिनीनाथ महाराज देवस्थान येथे संदल चंदनवटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी शहरातील नाथ भक्तांसह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या भक्तांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती। संपूर्ण परिसर अलग निरंजन या घोषणेने दुमदुमून गेला। या कार्यक्रमादरम्यान धार्मिक विधी, भजन कीर्तन व संदल चंदनवटीची मिरवणूक भक्तिभावात पार पडली। आता फक्त युसिन तर आपल्याकडे दुसरं आमची इथे पण हा महाराष्ट्रात ओके तुम्ही पाठवलं चहा वगैरे नाथ भक्त आणि सामाजिक कार्यकर्ता अशोक गायकवाड। आज श्री चैतन्य गहिनीनाथ बाबाच्या प्रकट दिनानिमित्त आम्ही आमच्या मंदिरावरती संदल मिरवणूक आणि महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला असतो। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून आमचे अनेक भक्तगण येत असतात। आता आजच्या परिस्थितीनुसार आपण बघाल की आता मागे जे बंधू बाबाचे जे प्रकरण झालं होतं अशोक खरात वगैरे सारखं,
या लोकांनी काय भक्तीच्या आणि श्रद्धेच्या नावाखाली लोकांना लुटण्याचा धंदा सुरू केलेला आहे. माझ्या मते नाथ पंथ असा आहे की त्यांना पैशाची कुठेही गरज नाही. आज श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा खूप वाढलेली आहे. आमच्या मते अंधश्रद्धाचं निर्मूलन केले गेलेच पाहिजे. श्रद्धा महत्वाची आहे आणि अनेक भक्तगण त्या श्रद्धेमुळे त्यांना इथं रिझल्ट येत असल्यामुळे आपल्याकडे येतात. आम्ही त्यांच्याकडनं कसले पैसे वगैरे घेत नाही. त्यांची श्रद्धा ही आमच्यासाठी फार महत्वाची. आता आपण जर का बघाल की आपण जे म्हटले की भक्त नवस करतात की, तर त्यांनी अनेक प्रकारचे ते नवस केलेले असतात. त्यांच्या नवसाला श्री चैतन्य गैनीनाथ बाबा हे पावतात सुद्धा. आणि नवनाथांचं कार्य असं होतं की त्यांनी येणारी जी पिढी जे आपण कलियुग जे म्हणतो, त्या कलियुगामध्ये मनुष्याला खूप त्रास होणार हे त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे त्यांनी 12-12 वर्ष 14-14 वर्ष अखंड तपश्चर्या करून मनुष्यासाठीच ही सिद्धी प्राप्त केली होती. आणि आज पुढे अशा रूपाने ते कोणाच्या ना कोणाच्या सिद्धीच्या मार्फत ते हे करत असतात, पूर्ण करत असतात त्या गोष्टी. तर आज त्या निमित्ताने महाप्रसाद खूप चांगला झाला. खूप चांगला रिस्पॉन्स होता आणि अनेक आमचे भक्तगण महाराष्ट्रभरातून आलेले होते. भक्तगण आता आपल्या मंदिराची काही सभा मंडप असेल, ज्याला काही डेकोरेशन यासाठी तुम्ही काही स्थानिक आमदारांशी वगैरे काही? हो, आम्ही स्थानिक आमदार रामराव चव्हाण यांच्याकडे भरपूर वेळेला पाठपुरावा केला होता. परंतु मला नाही वाटत त्यांच्याकडून थोडा नाराजीचा सुरा मला वाटला. त्यांनी पाहिजे तसं आम्हाला काही मदत वगैरे केली नाही. फक्त आज करू उद्या करू या पद्धतीने त्यांनी केलेलं होतं. आता एक चर्चा चालली ती घुमरे साहेबांकडे वगैरे जाऊ, खासदार साहेब मदत करतील आपल्याला. त्यांच्या पीएनशी बोलणं झालेलं होतं, परंतु त्यांनी पण आज करू उद्या करू अशा पद्धतीनं विषय बोलून लाभलेला होता. तर निश्चित असं वाटतं की बा ह्या लोकांनी जर का आम्हाला सपोर्ट केला तर लोकांचं बघा कसं, आपण हे नाही म्हणत की बा दवाखाने नाहीये, डॉक्टर नाहीये, परंतु ज्या ठिकाणी विज्ञान हारतं, काही काही ठिकाणी आज तुम्ही दवाखाना जाता त्या ठिकाणी डॉक्टर लोक हारून जातात की नाही बा आम्ही प्रत्येक प्रकारचा विलाज केला, सगळ्या गोष्टी केल्या. मग तुम्ही कुठेतरी देवाच्या नाव स्मरण करा किंवा देवाच्या सानिध्यात चालल्या, जर शेवटचा पर्याय हाच आहे तुमच्याकडे. त्या ठिकाणी श्री चैतन्य गैनीनाथ बाबा म्हणा किंवा नवनाथ पंथ किंवा दत्त संप्रदाय जो आहे हा शेवटचा पर्याय असतो. अशोक गायकवाड. काय सांगाल या निमित्ताने? काय काय कार्यक्रम घेण्यात आले? आम्ही सकाळी 4 वाजता गैनीनाथ बाबाची काही मूर्ती आहे, तर आम्ही सकाळी 4 वाजता बाबाला अभिषेक केला दही दूध आणि जे पूर्ण पंचामृतनी. त्याच्यानंतर बाबाचे कपडे वगैरे घालून, त्याच्यानंतर बाबाची जी पूजा अर्चा करून आरती करून, त्याच्यानंतर मग आम्ही सकाळी माझ्या अंदाजाने 8-10 वाजता 9:30, 10, 11च्या दरम्यान कोपऱ्याहून एक मिरवणूक काढली. म्हणजे चंदन लेप लावण्याचा एक प्रकार असतो, त्या प्रकारे आम्ही सकाळी तयारी केली. हा चंदन कुठून कुठपर्यंत गेले मिरवणूक? मग इथून 1000 मीटर, 1000 फुटावरती, म्हणजे त्या चौकामधून तर मंदिरापर्यंत आम्ही मिरवणूक ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढली. या ठिकाणी भक्त परिवार हा कुठून कुठून आला? याच्यामध्ये महाराष्ट्रातले भरपूर कानाकोपऱ्यातले भाविक भक्त येतात, आपले विदर्भातले पण येतात आणि परभणी, पूर्णा, नांदेड, पुणे, काही आता भुसावळचे लोक पण येतात. म्हणजे महाराष्ट्रातले भरपूर पूर्ण भागातले लोक येतात. मुंबई, पुणे, इथं काही भक्तांकडून काही नवस वगैरे केला जातात का? नवस वगैरे ज्याची इच्छा असली ते नवस करतात. असं कोणाचे आता श्रद्धेचा विषय, त्याच्यामुळे ते नवस कबूल करतात. त्यांचे झाले तर त्यांच्या मनाप्रमाणे ते पेढे वगैरे आणून काय करतात. या निमित्ताने तुम्ही भक्तांना काय आवाहन करणार? मी त्यांना कळकळीची विनंती करतो, माझ्या मनातून करतो. कारण की मी आताच्या पिरियड मध्ये जे काही गोष्टी बघतोय, लोक देवाच्या नावाखाली एक गोदूगिरी चालू आहे आणि एक व्यवसाय चालू झाला. तर मी तरुण आहे, तर तरुण या हिशोबाने मला वाटतं का मी एक महाराज नाही, पण मी सेवा करतो. नाथाचं मला काही गोष्टी ज्ञान भेटलं, ते ब्रह्मज्ञानाची मला प्राप्ती झाली. त्याच्यामुळे मी भाविक भक्तांना कळकळीची विनंती करतो की तुम्ही अंधश्रद्धेपासून दूर राहा. आणि मुळामध्ये अगोदर कसं झालेलं आहे का, नाथाचं सेवाही कडक असते, ही पालत्या घड्यावर पाहण्यासारखी गोष्ट झालेली आहे. तर तसं न करता नाथाच्या सेवेच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या काही असेल त्या अडीअडचणी दूर करू शकतात. आणि तुम्ही अंधश्रद्धेपासून दूर राहा आणि आपली भक्ती शक्ती आपल्या घरामध्येच ठेवा, बाहेर लोकांपर्यंत नका जाऊ. बा फसवेगिरीपासून सावध राहा, ही माझी अशी लोकांना विनंती राहील कळकळीची. मंदिराच्या देव कधी आपल्याला पैसे मागत नसतो, कोणता देव कोणत्या काही गोष्टी करण्यासाठी पैसा लागत नसतो, पण स्वतःच्या काही गोष्टी अडीअडचणी दूर करण्यासाठी जे या
महाराष्ट्रामध्ये आता जे प्रकार चालू आहे बौद्धगिरीचे, हे करण्यासाठी पैसा लागतो, ही वस्तू लागते ते लागते, फार चुकीचं आहे. माझी विनंती राहील जनतेला, तुम्ही